सो नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज मी कुठंतरी चाललो आहे. सो तुम्हाला समजेलच हळूहळू ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. त्याच्या आधी जर कोण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. सो लेट्स गो, जाऊया, खूप मजा आहे. सो गाईज तर आता आलोय बिल्डिंगच्या खाली. बॅग वगैरे पॅक केले एकदम दबाके. सो मी पण बॅग बी घेतले बघा. आम्ही चाललो पळून. तर आमची गाडी आली आता, तर चला जाऊया. आपली झाली वाटतं. सो काहीच गाडी आली आम्हाला घ्यायला. A few moments later. काहीच आम्ही आलो आता इथं आमच्या बसच्या इथं, बस स्टॉपच्या इथं. म्हणजे बस स्टॉप नाही बोलू शकत. आणि ड्रायव्हरच झोपलाय. आता मलाच चालवायला लागेल. तू नको, मी चालवतो. ठीक आहे, आपण दोघं पार्टनरशिप मध्ये. तर चला काही जाऊया. बघू, ड्रायव्हर झोपलाय, अजून उठला नाही. त्याच्या अंगावर पाणी वाटल्याशिवाय तो उठणार नाही. तर जाऊया. त्याच्या अंगावर आम्ही पेट्रोल होतो आता. पेट्रोल आणि कांदा लावून टाकू. तर चला जाऊया पुढं, बघू काय होतंय. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. सो गाईस तर इथं बॅगा बिगा काढतोय. गाव जारलाय, यूपी बिहार. चलो भैया. तर गाईस चला, आता ड्रायव्हर आलाय आमचा. तर निघतो आता फटाफट. काही इकडे बॅगा भरतोय. दरवाजे वगैरे पाडायला लाईट बीट आहे काय? बस चालू आहे पण लाईट नाही लागत. काय भीती वाटते. हे नको झालं एवढे. ह्याच्यात झोपू काय मी? अक्का झोपत. टाळ्या वाजव, हे टाळ्या वाजव. हॅपी बर्थडे. काही आता आम्ही पेनवरून निघालोय. असं वाटतंय सुमित? मला बरं वाटतं. आता झोपतोय आम्ही आता झोपतोय. गाणी काही आता डायरेक्ट आपण उद्या भेटू. उद्या म्हणजे तुम्ही कामा ब्लॉग मध्ये, आम्ही डायरेक्ट उद्या भेटतो. काही 2 तासात उद्या होईल आमची. काहीच पूर्ण एक अख्खा दिवस लागते जायला. त्या टोकाला जायला. टेन्शन काम आहे ते पण बस मध्ये. काही आता पुढे भेटू आपण. 4 hours later. काय आता जो बस मधनं उतरलोय. बाबा पुढे चाललोय. चालले हो कुठं? मला बोल सांगता जंगलो. चला आई इथं आम्ही जरा थांबलेलो. आता मस्त कुठं परत थांबायचं तुम्ही फ्रेश व्हायला. तर काय आई किती वाजले? 7 वाजले. आम्ही निघालेलो 3 वाजता. आता कुठं पुण्याच्या थोडा पुढं पोचलोय. आई त्या बस मध्ये असा झालेलो. मान वाकडी झालेली. माझं वाटतं मनाकडून पोर नाही ना आता वाकडी आली. पोर नाही ना आता वाकडी आली. Four hours later. गाईस तर आता आम्ही परत अर्ध्या रस्त्यात थांबलोय. इकडे बस लागली आमची. आता हॉटेलला जरा चाय पाणी. मामा आवाज एकदा शिट्टी मारा. या एक नंबर का. लाईट भेटते काय? लाईट भेटते. हा कुठून घेतली? जत्रेतून. कुठून घेतली? आवाज नाही. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? काकांचा 1 नंबर जॉब आहे. फुल शिट्ट्या मारतात. मारा एकदा. सिस्टम फाड़ देंगे. जॉब भारी आहे. येऊ दे. खाणार का पिणार? हसलं मामा. ते कुठं गेलतो का ना आता वारीला? वारीला आता आलं ना आपण. काय पायीवाली. हो का बाबा? गेलेलं काय? पायीवाली. पायी चाललेलो आळंदीला. पायी दुखत नाही? सवय. ज्ञानोबा तुकाराम. A few moments later. बाबा गोळ्या खात? बाबा अख्खी शीट एकटे बाबाची आहे.
तुमची अख्खी एक सीट आहे नाही? हा की अख्खी भाई नाद नाही पडली भाई. या की टन टन उडते माणूस. बाबा आपण कुठं चाललोय माहितीये काय? बाबा कुठं आहे? हो बाबा कुठं चाललंय सांगा. कुठं बाबांनाच माहित नाही कुठं चाललंय. कुठं? पनवेलला. विसरलं. काहीच तर चला आता आम्ही नाश्ता वगैरे करून गाडीमध्ये आलोय. बाबा तोंड पुसते. फुल नाश्ता केला बाबांनी. बाबा कुठं चाललो आपण? बँगलोर. बाबाला पहिला विचार बाबाला पाळला पाहिजे. भाऊ बोले पनवेलला चाललोय. बाबा मला वारीला घेऊन चालू एक दिवस. हो पुढच्या वर्षी येऊ काय नक्की? या नक्की. चालेल दोघं येतो. आता बघ आम्ही तुमचा हे लिहून ठेवा हा नंबर आणि मग आमच्या व्हिडिओ करायला चालेल चालेल. आता मला 9 दिवस लागतो आमच्या गावात. रील बनवतो ना. इथं मध्ये बसू. हा मध्ये बसा. बसलो घ्या. हा बसा इथं. आपल्याला कंपनी अजून 2 दिवस. हा इथे. ओके. 2 दिवस लागतील अजून पोहोचायला. हो हा बघा हे बघा झोपायला आलं इथं. झोपू नको रात्री झोपलेलं. झोपलं. आता असं झोपू. हरी हूँ मैं. A few moments later. गाईड आत्ताच मी बस म्हणून झोपून उठलोय. 2 तास मस्त झोपलेलो आणि आम्ही पोचले आता महाराष्ट्र कर्नाटकाच्या बॉर्डरच्या इथं. अजून पुढं प्रवास खूप बाकी आहे. तर चला. इकडे घर नाही बाबा. इकडे सासूरवाडी आहे. इकडे सासूरवाडी. हे मामा कुठे झालं पिशवी घेऊन. काय अजून लय प्रवास करायचा आहे जाम. ट्रॅक्टर बघा. ये बा. गाईस तर आम्ही पोचलो आता कर्नाटकाच्या बॉर्डरच्या पुढं. तर इथून आम्ही जाणार आहे बँगलोरला. तर जाऊ पहिला तर जेवू वगैरे नाश्ता काय तर 1:17 झालेत आणि आम्ही 3:30 वाजता निघालो. म्हणजे 4 पकडा. कर्नाटकाला पोचलो 1 वाजता. तर चला आता कुठेतरी नाश्ता करू म्हणजे जेवू मग भेटतो. लेट्स गो. Four hours later. बेळगावला पोहोचलो. कर्नाटकामध्ये बेळगावला पोहोचलो. सो गाईस तर आम्ही आता पोचलोय कर्नाटकामध्ये बेलगाव म्हणून तिकडं पोचलोय हॉटेलला. मस्तपैकी आता जेवण करूया. कर्नाटकाचं जेवण बघूया कसं लागतंय. टेस्ट मी तुम्हाला सांगतो. कधी आले होते या मग इथं या हॉटेलला. काय आमची बस लँग्वेज त्यांची प्रत्येकाची एक लँग्वेज असते. आणि त्या ऊसाच्या गाड्या बघा भाई. ट्रॅक्टर 2-2 ट्रॉल्या आहे ते बघा. 2-2 ट्रॉल्या. म्हणजे इकडं आलो ना असं काहीतरी वेगळंच वाटतं. एकदम भारी वाटतंय. खूप सुंदर. या कधीतरी कर्नाटकाला. अजून आपला खूप प्रवास आहे अजून बँगलोरला. चला. हे बाबा इथं अख्खे कुत्रे आम्ही काय केलं तुला. सो गाईस तर फायनली आम्ही आता जेवायला. आज पूर्ण व्हेज. मग उद्या बघू नॉन. चिकन दिसतंय. चिकन नाही रे. चला गाईस जेवतो मग भेटू आपण. A few moments later. गाईस आता जेवलो. आता निघालोय पुढचं स्टेशन. कसं वाटलं जेवण? मस्त वाटला. चिकन खायचं. आता भाजी दिली आहे. भाजी दिली ना. जाऊ दे. नेक्स्ट स्टॉपला चिकन मागू. नाही चिकन जमदिल बघ. दिवाळी गेली. चला. श्योर गाइस. अगली सवारी किधर? बेंगलोर.
चलो 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 नेक्स्ट स्टॉप. बाय बाय होते. बाय बाय हॉटेल, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम. गाईस तर आता आम्ही प्रॉपर कर्नाटका सिटीमध्ये पोचलो आहे. इकडे टोल नाका आहे आणि थांबलो आहे आम्ही. अजून आम्हाला 4-5 तास तरी लागतील प्रॉपर बँगलोरमध्ये पोचायला. काहीच बेकार हालत होते. एक वेळेस फ्लाईटनी या पण बस बीसनी कुठल्या कार बिरनी येऊ नका भाई, बेकार हालत होते. डायरेक्ट मी एवढा कंटाळलो आहे ना, असं वाटलं वाय दुष्काळात तेरावा व्हायला. फ्लाईटने या वाटलं, फ्लाईटनी पैसे घालवा पण फ्लाईटने या. तर गाईज बघू आता, पोचू लवकरच बँगलोरला. मग तिकडचे आपले खूप सारे ब्लॉग्स येतील. सो चॅनलला कोणी सबस्क्राईब करणार असेल तर अजूनपर्यंत सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जाऊयात पुढं, बघू अजून काय काय होतं आहे. सगळं तुम्हाला बँगलोर सगळ्या दाखवतो बाहेर, राडा करू. चला मला पण भर रे चायवाल्या. ए चायवाल्या, चला झाला जाऊया. नवीन बिझनेस चायवाल्या कितीला चहा? मग मला पाहिजे. हात बांधला. बाबा दिसलो ब्लॉग मध्ये. हो बाबा क्यूट दिसते. मग जास्त नाही बस बस. आता काय झालं? थंडीमध्ये चहा एकदम कडक गरमागरम. जी होती मनात ती चालली घरात. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. आपली काय जीवाचं रान, कष्टाचं पाणी आणि काळजाची धडकन, कष्ट करून घेतलेली गाडी. जी होती मनात ती चालली दारात. लेट पण थेट डायरेक्ट बँगलोर. मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलगा शिकला, बस घेऊन आला. बस घेऊन आला. चला बसू आता बसमध्ये. हे नको सुमित, आपल्याला बँगलोरला जायचं, परत घरी जायचंय. सुमित नको नको, ड्रायव्हर ठेवलाय भाई. गाई जिथं आम्ही थांबलोय आता स्टे साठी. हे वाचून दाखव रे सुमित. थोडा लांब उभा मी दिसू दे नीट. ग्राउंड फ्लोअरला आहे 200 रुपये. 200 रुपये. सेकंडला 400. 400 रुपये. 600. बघा तुम्हाला काय समजतंय का? आणि वरती तुला समज. येस तुझाच आहे. वरती डायरेक्ट कधी आलं कर्नाटकाला टाकलं होतील. वरती फ्लोअरला लाईट आहे बस. लाईट पण नाही, बिल नाही भरलाय. बिल नाही भरलं, लाईट पण नाही. वा विषय खोल. माठाची भाजी. माठाची भाजी आहे. हा माठाची लाल माठा आहे. हे आलूवाड्याची पानं. गुलाब ठेव, सकाळी होईल. अरे ना लाईट नाही काय घरी? लाईट बिल्डिंगला होती ना आपल्या. मामा घरी बसायची का अशी लिफ्ट? चला गोव्याला येते काय? गोव्याला फिरायला गोव्याला जाऊ, पण ही ट्रिप पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात बाबा खुश झाले. सो गाईज तर खूप सारे प्रयत्न करून आम्हाला आता शेवटी हॉटेल भेटलंय. त्या हॉटेलचं नाव मला वाचता नाही ते त्यांच्या लँग्वेजमध्ये, कन्नडमध्ये. चला तुम्हाला दाखवतो. नड प्रमोशन करायला लागेल. फुल प्रमोशन. बघा तुम्हाला समजत असेल तर वाचा. तुम्हाला पाहिजे, दगडी बिगडी पाहिजे ते घेऊन जा. आपल्या बिल्डिंग मध्ये न्यायचे काय? बिल्डिंगच्या लादे फुटतात आपले. बरोबर ते हे बरोबर होते. चला पहिले जेवू. चाललंय, भूक लागली. मी कन्नडचा जेवण रोटीवर शांता वाय. ही बेकार वाय, सिस्टम फाड देंगे. हे तुझी दाखव. आपली टोपी आहे. गाईज रोटी कन्नडी रोटी. हे बघा गाईज. चलो चलो इटिंग फूड्स. कर्नाटकाचा मॅप बनवलाय. आमची मम्मी भारी बनवते. आजी भारी बनवते आमची. जाड्या गोलच्या गोल. हे काय बुर्ज खलिफा. A few moments later. काही द्या नोटी बघा. कुठले आहेत रे? मिक्स आहेत. ही कुठली आहे बाय? कसली मोठी आहे गाडी. इथं एक दिवस माझी पण नोटी येईल इथं. ही आपली आहे. 2000 भेटलं नसतं, ही आपली आहे. मोडली असती तर. चला चला. हे बघ ना कडक आहेत सगळे. ही नोट आहे का? नाही ही नोट आहे. नाही ही आपली. ही चला आता जेवले आम्ही. बाबा
कसं होतं जेवण? हा जेवण कसं होता? चांगला फर्स्ट क्लास ना एकदम एकदम मस्त होती ना बाबा? डाळ भात ना वंडरफुल ना. वंडरफुल. चला आता वंडरफुल. बाबा या गाडीत बस आपल्या. आपली रिक्षा घ्या. जी होती मनात तीच आणली घरात. लेट पण थेट स्वतःच्या जीवावर काय. बटाटा वडा बटाटा वडा बटाटा वडा. सो गाईस तर आपला आजचा ब्लॉग इथं सेंड करतोय. तर नेक्स्ट ब्लॉग येईल आपला लवकरच. आता फिरतच राहायचं आपल्याला बँगलोर इकडं तिकडं. सो सगळे ब्लॉग बघा आणि खूप सारं प्रेम द्या ब्लॉगला. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला असे बाहेरच्या ब्लॉग आवडतात का आपले घरगुती इकडं तिकडं मुंबई. तर चला गाईस भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग पण लवकरच येईल बँगलोरचा.